नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खुसखुशीत खमंग अशा अतिशय टेस्टी भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी सांगणार आहे। तर इथे कढईमध्ये मी साजूक तूप 2 चमचे घेतलं होतं, ते तापत ठेवलं होतं। तुम्ही आधी ताटलीत बघितलंच असेल की मी भोपळ्याचा खीस करून घेतला होता। अर्धा किलो भोपळा घेतला होता आणि त्याला साधारण 300 ग्रॅम पर्यंत मी गूळ घेतला होता। तर इथे भोपळ्याचा खीस आपण साजूक तुपावरती चांगला परतून घ्यायचा। परतून म्हणजे थोडासा मिक्स करून घ्यायचा आणि याला नंतर आपण झाकण ठेवून चांगली कडकडीत वाफ आणणार आहोत। या वाफेमुळे हा भोपळा ऑलमोस्ट शिजतो आणि शिजायला फार काही वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा भोपळा शिजतो। हे बघा, 2 ते 3 मिनिटांमध्ये या लाल भोपळ्याचा जो खीस आपण केला होता त्याला चांगली वाफ आलेली आहे आणि त्याचं टेक्स्चर थोडं बदललं आणि सॉफ्ट झालेलं आहे। यामध्ये फार वेळ न दवडता आता आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे। अर्धा किलो भोपळ्याला 300 ग्रॅम ते 350 ग्रॅम अंदाजे एवढा तुम्ही गूळ घेऊ शकता। गूळ थोडा जास्त घेतला तरी चालतो, कारण की ह्यामध्ये आपण नंतर कणिक ॲड करणार आहे, त्यामुळे ह्याचं जी गोडी आहे ती बॅलन्स होऊन जाते। तर इथे मी गॅस खाली बंद केलेला आहे आणि यामध्ये हा गूळ मिक्स करून घेते। गूळ घेताना तो पातळ चिरून त्याचे खडे मोडून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन मिक्स होतो। हे बघा, गॅस बंद आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये जी काय आपलं खीस होता तो गरम होता, त्यामुळे हा गूळ वितळलेला आहे। पूर्णपणे ह्याला एकत्र होऊ द्यायचं आहे, असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे। या गुळाला ऑटोमॅटिकली पाणी सुटतं आणि ह्याचं टेक्स्चर बदलतं। हे बघा, पाणी सुटलेलं आहे आणि ह्याचा कलर आहे तो जरा डार्क झालेला आहे। गूळ वापरताना मात्र सेंद्रिय गूळ वापरायचा, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही। जो पिवळट पांढरट असा गूळ बाजारात येतो तो अजिबात वापरायचा नाही, तो चिक्कीचा गूळ असतो। त्यामुळे मी डार्क कलरचा सेंद्रिय गूळ वापरलेला आहे। गुळाचा कुठलाही पदार्थ करायचा तर मी ऑलरेडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की जायफळ पूड घातली तर त्या पदार्थाला खमंगपणा आणि एक वेगळा स्वाद येतो। त्यामुळे ह्यामध्ये मी जायफळ पूड आणि वेलदोडे पूड अशा दोन्ही गोष्टी घालून घेतलेल्या आहेत आणि हे आपण मिक्स करून घेत आहोत। सगळीकडे ह्याची टेस्ट लागेल। यामध्ये अजून एक पदार्थ घालतोय, किंचितसं चवीपुरतं, अगदीच किंचितसं थोडंसं मीठ, कारण की गोड जरी असला पदार्थ तरी यामध्ये थोडासा मिठाचा कण घातल्यानं त्याला आपल्याला चव लागते। त्यामुळे आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यात मावेल इतपत कणिक घालून घ्यायचे आहे। गव्हाचं पीठ, कणिक म्हणजे गव्हाचं पीठच घालून घ्यायचं आहे। ते बघा, मी इथे अगदी थोडंसं 1 चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे। हे जरा मीठ मिक्स करून घेऊया आपण आणि ह्यामध्ये मी नंतर कणिक ॲड करणार आहे। जितपत मावेल इतपतच कणिक ॲड करायची आहे, खूप जास्त ॲड करायची नाही आहे। आणि कणिक घालून घेतली की ह्याची जरा चव चाखून बघायची आहे, याची गोडी कितपत आहे हे चेक करायचं आहे। कधी कधी आपल्या हातून जर चुकून जास्त पीठ पडलं तर ह्याची गोडी नंतर कमी कमी जाणवू शकते, म्हणजे अगोड होऊ शकतात घारगे। ते टाळण्याकरता थोडं थोडं पीठ घालून बघायचं आणि साधारण सैलसर असतानाच पीठ घालणं थांबवायचं आणि त्याची चव घेऊन बघायची। ती चव घेऊन बघितल्यावर तुम्हाला गोड जर बरोबर गोड जाणवलं तर मग तिथे कणकेचं पीठ घालणं थांबवायचं आणि त्याचं तेलाचा हात लावून असं गोळासर मळून घ्यायचं। घट्ट किंवा असं गोलसर राऊंड गोळा करून घ्यायचा त्याचा, म्हणजे एकसंध गोळा होईल आणि आपल्याला घारगे करायला सोपं पडेल। हे बघा, इथे मी कणिक घातलेली आहे, त्यात मावेल इतपत कणिक घालतीये। गूळ थोडा मी जास्तच घेतला होता, मापाला थोडा, म्हणजे कणिक घातल्यानंतर त्याची जी गोडी आहे ती ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊन जाईल। हे बघा, आता असं घालून मी थोडंसं 1-2 मिनिट ठेवून दिलं आणि नंतर तेलाचा हात लावून त्याचा गोळा करून घेतला। मी हाताने बोटाने दाबून दाखवतेय की हे कितपत सॉफ्ट आहे। हे बऱ्यापैकी सॉफ्ट आणि सैलच आहे। आता हे प्लास्टिकच्या कागदावर मी एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि तो वाटीच्या साह्याने दाबून त्याचं गोल पुरीसारखा आकार बनवलेला आहे। सोबतच मी कढईत तेल तापत ठेवलं होतं। आता एका बाजूने हा आपण जो घारगा पहिला बनलाय तो घालून घेतोय। हा घारगा तळताना एवढी काळजी घ्यायची की लगेच उलटायची घाई करायची नाही। खालची बाजू पूर्णपणे तळली गेली त्याचा अंदाज आला की मगच ते आपल्याला त्याची बाजू पलटून घ्यायची आहे। थोडंसं असं झाऱ्याने थोडंसं तेल वरच्या बाजूला उडवून घ्यायचं, म्हणजे वरूनही तो चांगल्यापैकी खरपूस असा खमंग तळला जातो। हे बघा, खालच्या बाजूने तो तळला गेला आहे, त्याचा रंग बदललेला आहे आणि मी त्याची बाजूही पलटून घेतली आहे। तर दुसऱ्या बाजूनेही आपण त्याच्यावरती थोडंसं तेल घालून असं झाऱ्याने गरम तेल उडवून तीही बाजू तळून घेणार आहे। तर 3-4 मिनिटं ह्याला लागतात तळायला। एकदा पहिला तळून झाला की मग नंतरचे घारगे भरभर होतात।
हे बघा, आता मी सगळं तेल निथळून घेते आणि एका जाळीच्या ह्याच्यामध्ये, भांड्यामध्ये, म्हणजे पुरणाची जाळी आहे माझी ती, तर त्यामध्ये काढून घेते. तर अशा पद्धतीने सगळे घारगे तळून झालेले आहेत आणि खुसखुशीत खमंग घारगे तयार आहेत. तर असे घारगे तुम्ही टी टाइम स्नॅक्स किंवा एरवी सुद्धा खाण्यासाठी खाऊ म्हणून करू शकता.